आमच्या घरातली कामवाली मला सारखं सारखं चोरून बघायची। कधी छाती तर कधी गोरं गोमटं तिचं पोट पदर पाडून मला दाखवायची। मला तर तिने वेड लावलं होतं। एकदा तर त्या कामवाली बाईने मला असं काही उघड करून दाखवलं की माझ्या पायाखालची जमीन सरकली। माझं नाव सचिन आहे। मी मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करतो। भरपूर शिक्षण केल्यामुळे आणि नोकरीच्या शोधात खूप वर्ष घालवल्यामुळे माझं वय 35च्या पुढे गेलं होतं। माझं वय जास्त असल्यामुळे माझ्या लग्नासाठी खूपच अडचणी येत होत्या। आजकालच्या मुलींना मुले स्वतःच्या पायावर उभी पाहिजेत आणि त्यातही मुले तरुण पाहिजेत। तसा विचार केला तर तारुणपणात कोण स्वतःच्या पायावर उभा राहतो हे मुलींना कोण समजून सांगणार। म्हणून सहसा मुली बापाच्या पैशावर जगत असणाऱ्या मुलाबरोबरच लग्न करतात, कारण ती मुलं आधीच श्रीमंत असतात। म्हणून मी ऑनलाईन विवाहाची नोंदणी केली। 2 महिन्यानंतर मला एक स्थळ आलं। मुलीचे नाव वैशाली होते। मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून लग्न जमवलं। त्यानंतर काही दिवसांनी वैशाली आणि माझं धुमधडाक्यात लग्न झालं। माझी बायको वैशाली खूपच सुंदर होती। तिने स्वतःला अगदी पिक्चरमधल्या हिरोईनसारखं ठेवलं होतं। तिच्याकडे जो कोणी पुरुष बघेल तो तिच्या प्रेमातच पडेल। तिची गोरीपान कंबर मला स्वस्थ बसू देत नव्हती। पण कोण जाणे तिला लग्नासाठी ऑनलाईन विवाहाची नोंदणी का करावी लागली ते। वैशालीचा तरुणाचा विचार माझ्या मनात येताच मी कामावर रजा देऊन भर दिवसात वैशालीकडे धावतच यायचो। ती होतीच एवढी सुंदर की मला क्षणभरसुद्धा तिच्याशिवाय करमत नसायचं। दिवसा आमच्या घरात सुमन नावाची एक तरुण मोलकरीण असायची। ती जन्मताच मुकी होती। तिला कसलंच बोलता येत नव्हतं। तिचं अजून लग्न देखील झालेलं नव्हतं। तिला माझ्या आईवडिलांनीच घरात नोकरीसाठी ठेवलं होतं। जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझे आईवडील गावाकडे राहण्यासाठी निघून गेले, कारण गावाकडे देखील आमचं घर होतं आणि थोडीफार शेती होती। माझ्या वडिलांना शेती करायला आवडायचं। वडिलांचे सर्व मित्र देखील गावाकडेच होते। वडील रिटायर झाल्यानंतर करमणूक म्हणून ते गावाकडच्या वातावरणात रमून जाण्यासाठी तिकडे राहण्यासाठी निघून गेले। जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी याच नोकरानीला चोरट्या नजरेने पाहायचो आणि ती मात्र माझ्यापासून दूर निघून जायची। तेव्हा ती खूप भाव खात होती। आता मला एवढी सुंदर बायको भेटली आहे, त्यामुळे माझी नोकरानी सुमन खूप जळत असेल। मी जेव्हा वैशालीकडे जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा सुमन चोरट्या नजरेने माझ्यावर लक्ष ठेवून असायची आणि मला तसे जाणवत देखील होतं। पण मी तिला तसं प्रत्यक्ष बोलू शकत नव्हतो। कधी कधी मला वाटायचं की ती आमच्या दोघांचं मिलन चोरून तर बघत नाही ना। एके दिवशी असंच दुपारच्या वेळेत वैशालीची आठवण आल्यामुळे मी घरी आलो। तेव्हा सुमन मला खूपच रागात दिसली, पण मी तिच्याकडे न पाहता थोडा वेळ घरी थांबून वैशालीसोबत घालवला आणि परत बाहेर निघून गेलो। तिचा हा राग मला काही समजला नाही, म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। एके दिवशी मी कामावरून लवकरच घरी आलो। घरी आल्यानंतर दररोजच्या सवयीप्रमाणे मी माझ्या बायको वैशालीच्या हाताला ओढून माझ्या मिठीत घेतलं। तेव्हा वैशालीमधून मला वेगळा सुगंध आला। तो सुगंध वेगळ्याच अत्तराचा होता, पण मी तिला याबद्दल काहीच विचारलं नाही। तेवढ्यात वैशालीने आमच्या घरातल्या नोकरानीला घरी जायला सांगितलं। मग नोकरानी माझ्याकडे पाहतच घरी निघून गेली। मला तर वाटत होतं की या सुमनला कामावरून कायमचं काढून टाकावं, पण माझ्या वडिलांचा लळा तिला लहानपणापासूनच होता। सुमन आमच्या घरी राहण्यासाठी होती, पण माझे लग्न झाल्यापासून ती बाजूच्या गल्लीत एक रूम करून राहत होती। बहुतेक आता माझ्या बायकोला सुद्धा सुमनवर शंका येत होती। त्यामुळे माझी बायको सुमनला मी ड्युटीवर गेल्यावर कामाला बोलवायची आणि मी ड्युटीवरून येण्या अगोदरच तिला घरातून लवकरात लवकर हाकलून द्यायची। आता मला देखील बरं वाटत होतं, कारण रोज सुमनचा नाराज चेहरा पाहून मी खूप बोर झालो होतो। तसेच काही दिवस निघून गेले। एके दिवशी माझ्या मनात विचार आला की सुमनचा चेहरा कसा झाला आहे ते तरी पाहू। म्हणून मी कामावरून तासभर आधीच लवकर घरी आलो। मी कामावरून आल्यानंतर लगेच वैशालीला जवळ घेतलं। तेवढ्यात वैशाली ओरडली आणि म्हणाली की सुमन, आता तू घरी जा। मला तर खूपच आनंद झाला। मला मनात वाटले की वैशाली आपल्या दोघांना एकांतात वेळ मिळावा म्हणून सुमनला घरी जायला सांगत आहे। घरी जाताना सुमनने असं काय केले की माझ्या पायाखालची जमीन सरकली। मला खूप आश्चर्याचा मोठा धक्का बसला। इथून पाठीमागे तिने असे कधीच केले नव्हते। सुमन वैशालीची नजर चुकवून स्वतःच्या छातीवरचा संपूर्ण पदर
बाजूला करून मला तिचे सर्व काही दाखवले. एवढे दिवस लग्नाआधी मी तिला पाहत होतो, पण तिने असे आधी कधीच केले नव्हते. तिला आज माझ्यावर एवढे प्रेम का आलेत हे मला कळाले नाही. असे करून सुमन तिच्या घरी निघून गेली, पण माझ्या मनातले वादळ काही शांत होत नव्हते. मला राहून राहून सुमनचे ते वागणे आठवत होते. सुमनला बोलता येत नसल्यामुळे तिचं प्रेम ती या प्रकारे व्यक्त करीत असावी असं मला वाटत होतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन लवकर आली. पूर्वी तर ती मी ड्युटीला गेल्यानंतर येत होती. तसं तिला वैशालीने सांगून ठेवलं होतं की तू कामावर उशिरा येत जा, पण ती आज खूपच लवकर आली होती. त्यामुळे वैशालीने तिच्यावर खूपच चिडचिड केली. मी ऑफिसला जाताना सुद्धा सुमन खिडकीमध्ये आली आणि तिने तिच्या पोटावरील साडी बाजूला केली आणि तिचे गोरेपान पोट मला दाखवले. मग तर मला खूपच घाम फुटला, कारण ही गोष्ट माझ्या बायकोला वैशालीला कळाली तर तिला काय वाटेल. मला माझ्या बायकोचं मन दुखवायचं नव्हतं, म्हणून मी सुमनच्या तशा वागण्याकडे दुर्लक्ष करायचो. पण त्या दिवशी मला तिच्या चेहऱ्यावर कसलं तरी टेन्शन आल्यासारखे दिसत होते. ऑफिसला जाताना मी विचार करत होतो. मी तिच्या पोटाविषयी विचार करू लागलो. तेवढी सुंदर बायको असताना सुद्धा मला सुमनचा विचार येत होता. त्यानंतर माझ्या बायकोच्या फोनवरून मला फोन आला. मी फोन उचलला तर कोणीच बोलत नव्हतं. परत 2-4 वेळेस असंच कॉल आले, पण जेव्हा मी कॉल उचलायचो तेव्हा कोणीच बोलत नसायचं. मला वाटलं की वैशालीला काही दुखापत तर झाली नाही ना, म्हणून मी परत घराकडे निघालो. घराच्या दारात आलो तेव्हा दारात मला एक कार उभी असलेली दिसली. वैशालीला अचानक भेट देऊ म्हणून मी तसेच घरात गेलो. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच लागली. मला आमच्या रूममध्ये एक माणूस दिसला. तो वैशालीला त्याच्याकडे ओढत होता आणि वैशाली खळखळून हसत होती. ती त्या माणसासोबत एवढी खुश दिसत होती तेवढी माझ्यासोबत कधीच दिसली नाही. मला कधीच नव्हतं वाटलं की वैशाली मला एवढा मोठा धोका देत आहे. मी तर तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी जड पावलांनी बाहेर जायला निघालो तेव्हा सुमन बाहेरच उभी होती आणि माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. मी सुमनकडे गेलो आणि तिचा पदर बाजूला केला तेव्हा तिच्या पोटावर लिहिलेलं होतं की तुमची बायको तुम्हाला फसवत आहे. तिला बोलता येत नसल्यामुळे ती मला अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि मी काहीतरी वेगळं समजत होतो. सुमन मनाने खूप पवित्र होती. मी त्या क्षणी एक मोठा निर्णय घेतला की सुंदर स्त्रीसोबत राहून झुरून करण्यापेक्षा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या सुमनसोबत आपलं आयुष्य जगलेलं कधीही चांगलं. निदान तिच्यासोबत एका मुक्या मुलीसोबत लग्न करून आयुष्यात पुण्य तरी मिळेल. आणि विचार केला की आता वैशालीला बोलण्यात सुद्धा काही अर्थ उरला नाही. मी सुमनकडे एक प्रश्न केला की सुमन, जर मी तुला आवडत असेल तर तू माझ्याबरोबर चल, आपण दोघं लग्न करू आणि सुखाचा संसार करू. मी असं बोलताच सुमनच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि तिने माझे पाय पकडले. मी तिला अलगद उचलले आणि माझ्या छातीशी धरले. वैशालीला घटस्फोट देऊन मी आता सुमनसोबत माझा सुखाचा संसार करीत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.